समिज्ञा फाउंडेशनच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधत हिरकणी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। राज्यस्तरीय समिज्ञा हिरकणी पुरस्कार 2024चं आयोजन महिला दिनानिमित्त करण्यात आलं होतं। यावेळी राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील 21 हिरकणींना समिज्ञा हिरकणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। समीक्षा फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या हिरकणी सन्मान सोहळ्याचे यंदाचे 6वे वर्ष। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक किशोर बेलसरे, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश पंडित, मानवता रुग्णालयाच्या सीईओ प्रार्थना नगरकर, न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर सोनल कोठाळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील सादरीकरण संपन्न झाले। प्रस्तावना करताना आयोजक समीर तोरसकर यांनी अधिकची माहिती दिली। यावेळी राज्य नाट्य क्षेत्रात सहभाग घेणाऱ्या कलावंतांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर बेलसरे यांनी महिलांना हिरकणी पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। मी गेल्या 7 वर्षापासून नाशिकमध्ये सर्वात नामांकित आपण ओळखत असं गोदा सन्मान पुरस्कार देतो। गोदा सन्मान पुरस्काराला माझं 7वं वर्ष आहे समीर सर। आणि गोदा पुरस्कार हा गोदावरीच्या नावाने मी रामकुंडाच्या परिसरात देतो, गंगा घाटच्या परिसरात। मागच्या 8 दिवसापूर्वी तो पुरस्कार झाला। माझं देखील आता पुरस्काराचं क्षेत्र महाराष्ट्र लेवलला होतंय समीर सर। ह्या वर्षी जसं आपण शिप्रा मॅडमला दिला अमरावती लेवलला, माझा देखील बच्चू कडू यांना मी पुरस्कार दिला। ते दिव्यांगांकरता चांगलं कार्य करता म्हणून माझ्या संस्थेतर्फे मी त्याला 1 लाख रुपयाचा निधी सुद्धा दिला होता। कारण महाराष्ट्र लेवलला खूप चांगले पुरस्कार दिले जातात। आपण ज्या क्षेत्रात वाढत चाललो ते वाढलेच पाहिजे। तुमचं क्षेत्र मी आधी बघितलं तर नाशिक पुरतं होतं, परंतु आपण जे 7 वर्षात महाराष्ट्र लेवलला पोहोचतायत, आपली प्रगती ह्याहीपेक्षा मोठी झाली पाहिजे। या प्रसंगी डॉक्टर सोनल कोठाळे यांनी महिलांना आहार प्रक्रिया आणि डायजेशन याबद्दल माहिती सांगितली। महिला बघायला मिळतात, त्यांची कामं ऐकायला मिळतात, त्यामुळे छान प्रेरणा मिळते। म्हणून मी खास आहे, 3रं वर्ष आहे। 2021ला मला मिळाला होता, म्हटलं नाही मी दरवर्षी येणार आणि येते आणि बघते, याच्याकडून मला नवीन प्रेरणा मिळते। म्हणून खूप खूप धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल। तर मला महिलांविषयी म्हणायचं म्हटलं तर आता इथे पुरुष पण बसले, पण मला असं वाटतं की महिलांमध्ये खूप जास्त कॅपॅसिटी आहे। म्हणजे त्या इतक्या मल्टीटास्किंग आहेत, म्हणजे फक्त करिअरच नाही करत, सगळं घर सांभाळून, नवरा सांभाळून, मुलं सांभाळून, सासू सासरे सांभाळून, सगळ्या गोष्टींमध्ये त्या एकाच नंबर ऑफ खूप गोष्टी त्यांच्या डोक्यात चाललेल्या असतात, पण सगळ्या गोष्टी करून त्या आपलं नाव पुढे करतात। ही कॅपॅसिटी मला असं वाटतं की खूप सगळ्या महिलांमध्ये आहे। पण हे सगळं करत असताना एका गोष्टीकडे मला असं वाटतं दुर्लक्ष होतं। ऍज अ डायटिशियन, ऍज अ डॉक्टर मी म्हणेल की आपलं हे करताना स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं। तर जर आपण सगळ्यात जास्त आपलं आरोग्य आपण आहोत तर आपल्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो। तर आरोग्यासाठी जर लक्ष दिलं, थोडंसं आहार आणि व्यायाम ह्या 2 जर गोष्टी केल्या तर आपण अजून चांगल्या प्रकारे कामं करू शकतो। या प्रसंगी पुरस्कारार्थी महिलांनी समिज्ञा फाउंडेशनचे आभार मानले। तुम्ही गोदा सन्मान देता, गोदाच्या तीरी तुम्ही क्षिप्रा नदीला घेऊन आले, त्यामुळे शब्द प्रवाह इथे पेरला पाहिजे, इथे वाहला पाहिजे, हा एक प्रामाणिक प्रयत्न होता। पण तुमच्या सगळ्यांना मी एवढेच म्हणेल, मला अजिबात रडवायचं मी तमाम महाराष्ट्रभर त्याच्याही बाहेर व्याख्यानं करत फिरते, पण या दोघांचं कौतुक की संसाराची शेवटी 2 चाकं फार मोलाची असतात, आमच्यासाठी ते चाक निखळलं। त्यामुळे मला तुम्हा दोघांना शुभेच्छा द्यायच्या होत्या। आणि आज या मंचावरती इतक्या छान महिला आल्या, इतक्या सगळ्या जणी आता, तेव्हा तुम्ही नटून थटूनच आले असाल, पण एक रिक्वेस्ट तुमच्या सगळ्यांना करते आणि प्रामाणिकपणे तुम्ही 3घी जणी, तुम्ही सुद्धा आणि तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, आजच्या या कार्यक्रमाला येताना कुणाकुणाला प्रश्न पडला कोणती साडी नेसू मी, कोणती साडी नेसू? पडला ना? आपल्या घरी काम करायला एक बाई येते सखींनो, तिच्या अंगावरती समीर सर एकच साडी असते, भर पावसात मॅडम तीही भिजून गेली असते आणि मग तिला
स्त्रियांनाही प्रश्न पडतो, कोणती साडी नेसू मी, कोणती साडी नेसू. समाजातल्या या दोन स्त्रियांमधलं अंतर जोपर्यंत आपण संपवणार नाही, आणि तुम्ही दोघांनी तर ती सुरुवात केली, महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने होतं. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लता भाबड, उषा नागपुरे, शिल्पा भेंडे, सुरेखा बोराडे, क्षिप्रा मानकर, संपदा एस, योगिता आहेर, मीना लांडगे, वैशाली मुकणे, डॉक्टर सुमुखी अथणी, पल्लवी ओढेकर, निलिमा पाटील, डॉक्टर प्रणिता गुजराती, सुवर्णा पगार, शिल्पा तळवेडकर, ज्योती सातपुते, अस्मिता आहिरे, गायत्री कुलकर्णी, प्रियंका चौहान, विद्या राकडे, नैना पाटील यांना समिज्ञा हिरकणी पुरस्कार, तर सई मोरणकर हिला समिज्ञा गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. महिलांना प्रोत्साहन मिळावे तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना नवी ऊर्जा मिळावी या हेतून हिरकणी पुरस्काराचं आयोजन केलं जातं, असे संस्थेच्या सचिव प्रज्ञा तोरसकर यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रसिद्ध कर्करोग सर्जन डॉक्टर राजनगरकर, आशा हरिश्चंद्र, श्रेया मांढरे, अद्वैत काळे, सोहम तोरसकर, मनीषा चौधरी, अनिरुद्ध शेंडे आदींचे विशेष सहकार्य लाभले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.